घरी मी आणि माझी आजी दोघेच होतो. मग साधारण 10 वाजून 15 मिनिटांनी माझी चुलत वहिनी म्हणजे चुलत भावाची बायको घरी आली. आमचे घर एकाच शहरात असले तरी एकमेकांच्या घरापासून थोडं लांब आहे, म्हणून आमचे क्वचित येणं जाणं होत असे. मग मी झोपेत होतो. वहिनी केव्हा आली मला कळलंच नाही. वहिनी आणि आजी गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते आणि मी बेडरूममध्ये झोपलो होतो. मित्रांनो, मी तुम्हाला थोडं वहिनीबद्दल सांगतो. माझ्या चुलत वहिनीचे नाव रुपाली आहे आणि तिचं वय 39 वर्ष आहे. रुपाली सुनीता काकूंपेक्षा 2 वर्ष मोठी होती. तरी माझ्या चुलत भावाची बायको असल्याने मी तिला वहिनीच म्हणत होतो. माझी वहिनी सावळी पण नव्हती आणि जास्त गोरी पण नव्हती, पण शरीरयष्टी सांगायचे झाले तर म्हाताऱ्याच्या पण भावना दाटून येईल अशी होती. तिला पाहून सेम बॉलिवूड अभिनेत्री हुमा खुरेशीच ती वाटत होती. मग झालं असं की मी झोपून 11ला उठलो आणि थकलो होतो म्हणून आंघोळीला जाण्यासाठी बाहेर आलो तर हॉलमध्ये वहिनी होती आणि मग मी तिची विचारपूस केली. ती मोठी असल्याने मला टॉन्ट मारत होती. काय भाऊजी, ही वेळ आहे की उठायची? मित्रांनो, मी वहिनीपेक्षा 13 वर्ष लहान असलो तरी वहिनी मला रिस्पेक्टनेच बोलत असे. आणि याआधी वहिनीला एकदा मी पापीसाठी विचारलं होतं तेव्हा ती मला हो पण नाही म्हणाली आणि नाही पण नाही म्हणाली. फक्त थोडं रागानं पाहून तिच्या भैयाला विचारून सांगते असं बोलली होती. तेव्हा मी 20 वर्षाचा असल्याने मी घाबरून तो विषय सोडून दिला होता आणि वहिनीसुद्धा तो विषय विसरून माझ्याशी नीटच बोलत असते. मग मी काही न बोलता अंघोळीला गेलो आणि अंघोळ करून बाहेर आलो. तोवर आजी भाजीसाठी मार्केटला गेली होती. मग मी तयार होऊन बसलो तर वहिनीने मला चहा विचारला. मी हो म्हणून सांगून हॉलमध्ये बसलो होतो. मग मला तहान लागली म्हणून मी किचनमध्ये गेलो. आत मला समोर वहिनी पाठमोरी उभी दिसली. मी थकलेला असून जेव्हा मागून वहिनीचे पाहून मी माझा पूर्ण थकानच विसरलो. मित्रांनो, त्यावेळी वहिनी ब्लॅक कलरची साडी आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज घातलेली होती. सहसा वहिनी तिच्या घरी गाऊनमध्ये असते किंवा ड्रेसमध्ये असते, पण आज कुठेतरी गेली होती म्हणून साडी घालून आली होती. ब्लाऊज थोडा लहान असल्याने टाईट झाला होता म्हणून वर आलेले बघून कंट्रोलच झालं नाही. वहिनीला तसे पाहून माझी इच्छा खूपच दाटून आली. मग मी जवळ गेलो आणि माझ्या मनात भीती होती. याआधी वहिनी मला काही नाही बोलली, पण आता कोणाला सांगितले तर कसं होईल म्हणून मी घाबरून गेलो. वहिनीच्या मागून हळू तिच्या मागून हात ठेवत फिरवत होतो. लगेच वहिनी रागाने मागे वळून पाहू लागली, पण काही बोलली नाही आणि हात बाजूला केला. मग मी जरा जोराने दाब दिल्यावर ती लगेच ओरडली, असं काय करताय भाऊजी? लाज वाटत नाही का? आपल्या चुलत वहिनीच्या नको तिथे हात फिरवायला. मला कळले की वहिनी तापली आहे. मग मी पण लगे बोललो, तुमच्यासारखी इतकी मस्त बाई अशी फिगर दाखवत असेल तर तो नाबर्दच असेल जो काही करणार नाही. वहिनी म्हणाली, काय बोलताय? कळतं का? मी वहिनी आहे तुमची. मी म्हणालो, ते बाकींच्या समोर मी तर तुमच्यात एक सुंदर बाई पाहतो. वहिनीने माझ्याकडे रागाने पाहिले, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती म्हणाली, भाऊजी, हे सगळं चुकीचं आहे. कोणी बघितलं तर काय होईल याचा विचार केलाय का? मी तिच्या आणखीन जवळ गेलो आणि म्हणालो, वहिनी, आता घरात कोणी नाही आहे. आजीला यायला वेळ लागेल आणि भीती वाटते तर मग तुम्ही मला इतक्या जवळ काय येऊ दिलं? माझे हे शब्द ऐकून ती थोडी गप्प झाली आणि तिने आपली नजर खाली झुकवली. तिच्या त्या सावळ्या रंगावर आता गुलाबी छटा उमटली होती, जी तिच्या सौंदर्याला आणखीनच खुलवत होती. किचनमधला तो चहाचा सुगंध आणि वहिनीच्या शरीराचा सुंदर सुवास यामुळे माझे भान हरपले होते. मी हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात थोडा थरथरत होता, पण तिने तो मागे खेचला नाही. मी म्हणालो, वहिनी, त्या दिवशी तुम्ही भैयाला विचारून सांगते म्हणाला होता, मग विचारलं का? त्यावर ती हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्ही पण ना अगदी लहान मुलांसारखे हट्टी आहात. त्या गोष्टीला आता किती दिवस झाले तरी अजून लक्षात आहे तुमच्या. तिचं असं बोलणं ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. मी तिला भिंतीला लावून उभं केलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. हुमा कुरेशीसारखी दिसणारी माझी ही वहिनी आज खरोखरच एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तिने घातलेल्या त्या साडीत तिचं भरलेलं शरीर अधिकच उठून दिसत होतं. वहिनीने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, भाऊजी,
आज तुम्ही खरंच खरंच खूप बदलले आहात. पूर्वीचे ते घाबरट भाऊजी कुठे गेले? मी हसलो आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटलो. ते भाऊजी आता मोठे झाले वहिनी, आणि त्यांना आता फक्त तुमची साथ हवी. किचनच्या खिडकीतून येणारा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले, जणू काही ती सुद्धा या क्षणाची वाट पाहत होती. आमचं नातं आता दिरा वहिनीच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या वळणावर आले होते. घराबाहेरच्या जगाचा विसर पडला होता आणि त्या शांत किचनमध्ये फक्त आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. वहिनीने डोळे मिटून घेतल्यावर मला समजले की आता तिचा विरोध मावळला आहे. मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला स्वतःकडे ओढलं. ती लाजत म्हणाली, भाऊजी, चहा उकळतोय. आजी कधीही येईल, सोडा मला. पण तिच्या बोलण्यात आता राग नव्हता, तरी एक प्रकारची ओढ होती. मी म्हणालो, चहा उकळू दे वहिनी. आज मला तुमच्या या रूपाचा चहा पियायचा आहे. माझं हे वाक्य ऐकून तिने हळूच माझ्या छातीवर हात ठेवला आणि मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ताकद नव्हती. किचनच्या त्या कोपऱ्यात आम्ही दोघेच होतो. वहिनीच्या साडीचा पदर थोडा सरकला होता. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही खूप धीट आहात. त्या दिवशी पापी मागताना तर तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी हसून म्हणालो, तेव्हा मी लहान होतो वहिनी. आता मी मोठा झालोय आणि मला कळतंय की तुम्हाला काय हवंय. तिने माझ्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाली, काय हवंय मला? मी तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणालो, प्रेम आणि थोडासा वेळ, जो कदाचित भैया तुम्हाला देऊ शकत नाही. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले, जणू मी तिच्या मनातील गुपित ओळखलं होतं. तिने सुस्कारा सोडला. मी तिला मिठीत घेतलं तेव्हा मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिने आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली, तुम्ही खूप बोलके आहात, पण लक्षात ठेवा, हे आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नाही. मी तिला खात्री दिली की हे गुपित कायम राहील. बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट वाटत होता, पण किचनमध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती. वहिनीने हळूच तिची मान तिरकी केली आणि मी तिच्या मानावर स्पर्श केला. तशी ती हळूच एक हुंकार दिला. आता आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही, फक्त तो क्षण आमचा होता. वहिनीने दिलेली ती संमती माझ्यासाठी एखाद्या दादा विजयसारखी होती. ती कुजबुजली, भाऊजी, आज तुम्ही मला पूर्णपणे हरवलंय, पण आजी यायच्या आत आपल्याला सावध राहावं लागेल. मी तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक अनावर ओढ होती. हुमा खुरेशीसारखी ती भरलेली शरीरयष्टी माझ्या मिठीत असताना मला जगाचा विसर पडला होता. मी हळूच तिच्या कपाळावर स्पर्श केला तेव्हा ती लाजून माझ्या मिठीत अधिकच शिरली. किचनमधल्या गॅसवरचा चहा आता चांगलाच उकळला होता. त्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. वहिनी नाही स्वतःला सावरलं आणि पदर नीट करत म्हणाली, आता पुरं. आधी चहा घ्या आणि हॉलमध्ये जाऊन बसा, मी येतेच. तिने मला प्रेमाने बाजूला ढकललं, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य सर्व काही सांगून जात होतं. मी किचनमधून बाहेर येताना मागे वळून पाहिले तर ती स्वतःचे ओठ चावत माझ्याकडे पाहत होती. हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो तरी माझ्या हातांना अजूनही तिचा तो मऊ स्पर्श जाणवत होता. थोड्याच वेळात वहिनीने चहाचे 2 कप बाहेर घेऊन आली. तिची चालण्याची पद्धत, ती साडी सावरण्याची अदा बघून पुन्हा एकदा मनात भावना दाटून आल्या. तिने चहाचा कप माझ्यासमोर ठेवला. माझ्या शेजारीच बसली. घ्या चहा. आता तरी तुमचा थकवा गेला असेल ना? तिने डोळा मारत विचारले. मी चहाचा घोट घेतला आणि म्हणालो, थकवा तर कधीचाच गेला वहिनी. आता फक्त नवी ऊर्जा आली आहे. आम्ही चहा पित असताना बाहेरच्या दरवाजाची कडी वाजली. आजी मार्केटमधून परत आली होती. वहिनी चटकन उभी राहिली आणि स्वतःला सावरत किचनच्या दिशेने गेली. आजीने घरात पाऊल टाकताच विचारले, रुपाली, आलीस का? आणि हा आपला चिरंजीव उठला का? शेवटी वहिनीने मोठ्या आवाजात किचनमधून उत्तर दिलं, हो आजी, आत्ताच उठले भाऊजी. चहा दिला त्यांना. आजीने पिशव्या खाली ठेवल्या आणि माझ्याकडे बघून हसली. पण माझ्या आणि वहिनीच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हा आम्हाला माहीत होतं की हे तर फक्त एक सुरुवात आहे. आजी कामात व्यस्त झाल्यावर वहिनीने दुरीनेच मला खुणेने पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले, ज्याने माझे हृदय जोरात धडकू लागले. आजी आल्यामुळे
आमचा तो खाजगी क्षण तिथेच थांबला होता, पण मनातली धडधड अजूनही शांत झाली नव्हती. आजी मार्केटमधून आणलेल्या भाज्या निवडून किचनमध्ये जाऊ लागली आणि वहिनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने किचनच्या ओट्यावर कामाला लागली. मी हॉलमध्ये बसलो होतो, पण माझे पूर्ण लक्ष वहिनींच्या हालचालीकडे होते. थोड्या वेळाने आजी हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तीच संधी साधून मी पुन्हा हळूच किचनच्या दरवाजापाशी गेलो. वहिनीने मला पाहिले आणि हाताने जा इथून अशी खूण केली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो गोड राग मला अजूनही डिचवत होता. मी काही न ऐकता तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. ती पिठाची परात घेऊन पोळ्यांची तयारी करत होती. मी मागून तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो, आजी बाथरूममध्ये आहे, तोवर सांग ना पुन्हा कधी भेटणार. तिने चमकून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, भाऊजी आता तरी गप्प बसा, आजी बाहेर आली तर पंचायत होईल. मी तिचा पदर खांद्यावरून खाली पडत होता तो हळूच पकडला आणि म्हणालो, जोवर तुम्ही हो म्हणत नाही तोवर मी इथून हलणार नाही. वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिची ती छाती श्वासगणित वर खाली होत होती, जे बघून माझ्या मनात पुन्हा काहूर माजले. तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि कुजबुजली, उद्या दुपारी भैया कामावर गेल्यावर मी एकटीच घरी असेल, याल का तिकडे. तिचे शब्द ऐकताच माझा अण्णा गगनात मावेनासा झाला. मी तिच्या गालाचा एक हलका पापा घेतला तशी ती लाजून लाल झाली आणि तिने मला हाताने बाजूला सारले. तेवढ्यात आजीचा बाहेर येण्याचा आवाज आला आणि मी लगबगीने हॉलमध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचायचे नाटक करू लागलो. वहिनीने स्वयंपाक उरकला आणि दुपारी जेवण करून ती निघायची तयारी करू लागली. निघताना तिने आजीचा आशीर्वाद घेतला आणि माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण स्मित हास्य दिलं. ती घराबाहेर पडताना तिची ती चाल बघून मला उद्याची ओढ लागली होती. रात्रभर मला झोप लागली नाही. डोळ्यांसमोर फक्त ती काळी साडी आणि वहिनींची ती सुंदर मूर्ती येत होती. सकाळी उठल्यापासून मी फक्त घड्याळाकडे बघत होतो. शेवटी 11 वाजले आणि मी तयार होऊन वहिनींच्या घराकडे निघालो. तिचं घर थोडं लांब असल्याने मी रिक्षाने गेलो. मनामध्ये धाकधूक होती की कोणी बघितले तर काय होईल, पण वहिनीच्या प्रेमापुढे ती भीती कमी वाटत होती. मी तिच्या घराच्या गल्लीत पोहोचलो आणि आजूबाजूला कोणी नाही हे बघून हळूच दरवाजा ठकठकला. आतून वहिनीने विचारलं, कोण आहे. मी म्हणालो, मी आहे वहिनी. तिने लगबगीने दरवाजा उघडला आणि मला आत ओढून लगेच कडी लावून घेतली. आज तिने गुलाबी रंगाची मऊ ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं. ती श्वास रोखून माझ्याकडे पाहत होती. मी काही न बोलता तिला थेट मिठीत घेतलं. तिने सुद्धा माझे उचे पेलत मला घट्ट धरलं. आज तिने कोणताही विरोध केला नाही, उलट ती स्वतःहून माझ्याजवळ येत होती. तिनं विचारलं, येताना कोणी पाहिले तर नाही ना. मी म्हणालो, कोणीही नाही वहिनी, आज फक्त मी आणि तुम्हीच आहोत. आम्ही दोघंही सोफ्यावर बसलो. घरामध्ये शांतता होती. वहिनीनं माझं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि माझ्या केसांतून हात फिरू लागली. तिनं सांगितलं की समीर भैया आज रात्री उशिरापर्यंत घरी येणार नाहीत. हे ऐकून तर सोन्याहून पिवळं झालं. मी उठून बसलो आणि तिच्या हातांना स्पर्श केला. तिचा तो मऊ स्पर्श आणि घरातील तो सुगंध मला धुंद करत होता. वहिनीच्या डोळ्यात आज एक वेगळी चमक होती, जणू तिलासुद्धा इतके दिवस याच प्रेमाची ओढ होती. वहिनी उठली आणि दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करो काय नको असं झालं. तिने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. मित्रांनो, वहिनीला खूप दिवसानंतर हा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि त्या मला असेच साथ देत राहिल्या. आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले. ती आनंदात दिसत होती. ती शांत होऊन स्मित हास्य करत होती. तिने माझ्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच आज तू मला जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर वहिनी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. मला आज माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी वहिनी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं.
खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी वहिनी मिळाली. त्यानंतर काही वेळा आम्ही असंच एकमेकाच्या मिठीत शांत पडून होतो. वहिनीच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मलाही खूप तृप्त वाटत होतं. तिने हळूच उठून स्वतःला सावरलं आणि म्हणाली, आता आवरून घे, भैया कधीही फोन करतील. मी हसत हसत कपडे घालत होतो. मनात उद्याच्या भेटीचे विचार रंगवत होतो. पण तेवढ्यात अचानक घराच्या बाहेरच्या दरवाजाची कडी वाजली. आम्ही दोघेही एका क्षणात गोठून गेलो. वहिनीच्या चेहऱ्यावरची लाली उडाली आणि ती घाबरून कुजबुजली. अरे बाप रे, हे तर भैया आले वाटतं. ते तर रात्री येणार होते. माझी तर बोबडीच वळली. आम्ही दोघेही किचनमध्ये सतरंजीवर होतो आणि बाहेरून जोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येत होता. रुपाली, अगं दरवाजा उघड, मी चाबी विसरलोय ऑफिसमध्ये. वहिनीने घाईघाईत सतरंजी गुंडाळली आणि मला खुणेनेच मागच्या गॅलरीच्या दिशेला जायला सांगितलं. मी तसाच चोर पावलाने गॅलरीत गेलो आणि तिथल्या एका मोठ्या ड्रमच्या मागे लपलो. वहिनीने स्वतःचे केस नीट केले, चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. बाहेर तिचा नवरा म्हणजे माझा चुलत भाऊ उभा होता. किती वेळ लावलास दरवाजा उघडायला आणि तुझा चेहरा इतका लाल का झालाय? खूप घाम आलाय तुला? त्याने संशयाने विचारलं. वहिनी कशीबशी सावरून म्हणाली, काही नाही हो, किचनमध्ये काम करत होते म्हणून जरा उशीर झाला आणि गरमी पण खूप होती. भैया आत आले आणि त्यांनी थेट सोफ्यावर बसले. मी गॅलरीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो, पण तो गल्लीतला रस्ता खूप रहदारीचा होता. तेवढ्यात भैयांचा आवाज आला. अगं आज मला खूप भूक लागली, जेवायला काही केलंस का? वहिनी किचनमध्ये गेली आणि तिने घाबरतच ताट वाढायला घेतलं. पण खरी पंचायत तेव्हा झाली जेव्हा भैया किचनमध्ये हात धुवायला आले आणि त्यांची नजर ओट्याच्या खाली पडलेल्या माझ्या शर्टच्या तुटलेल्या बटनावर पडली. त्यांनी ते बटन उचललं आणि विचारलं, रुपाली, हे बटन कोणाचं आहे? हे तर माझ्या शर्टचं नाही आहे. वहिनीकडे काहीच उत्तर नव्हतं. मी गॅलरीत काळजाची धडधड रोखून उभा होतो. तितक्यात गॅलरीच्या दरवाजापाशी कुत्रं भुंकायला लागली. जणू काही ते तिथल्या कोणाला तरी ओळखत होतं. भैया संशयाने गॅलरीकडे वळले आणि म्हणाले, बाहेर कोण आहे का? हे कुत्रं असं काय ओरडतंय? त्यांनी पाय बाहेर टाकला आणि नेमकं माझ्या लपलेला ड्रमपाशी. आता ते मी पकडला जाणार हे नक्की होतं. पण तेव्हाच वहिनीने जोरात ओरडून त्यांना अडवलं आणि एक असं खोटं सांगितलं ज्याने भैयाचं काम मी सुद्धा हादरून गेलो होतो. तिने जे कारण सांगितलं त्यामुळे आता आमचं नातं एका अशा वळणावर येऊन ठेपलं होतं जिथून मागं फिरणं अशक्य होतं आणि इथूनच सुरू होणार होता एक असा खेळ जो आमच्या दोघांच्या आयुष्याला आग लावून देणार होता. रुपाली वहिनीने प्रसंगावधान साधून भैयांचा हात घट्ट पकडला आणि मोठ्याने म्हणाले, अहो तिकडे जाऊ नका. गॅलरीच्या कोपऱ्यात एक मोठा विंचू दिसला होता मला मगाशी, म्हणून मी तिकडे कीटकनाशक पावडर टाकून ठेवली आहे. त्या कुत्र्यालाही तोच वास येतोय म्हणून ते भुंकतंय. आधी हात धुवून जेवून घ्या, गार होईल सगळं. भैयांचा संशय तिच्या त्या घाबरलेल्या आवाजाने आणि विंचवाच्या भीतीने क्षणात दूर झाला. त्यांनी हातातील ते बटन बेसिनवर ठेवलं आणि गॅलरीकडे न जाता शांतपणे जेवायला बसले. गॅलरीत ड्रमच्या मागे लपलेल्या माझ्या जीवात जीव आला. भैया जेवण आटपून ऑफिसच्या कामासाठी पुन्हा बाहेर पडताच रुपाली वहिनीने गॅलरीचा दरवाजा उघडला. तिचा चेहरा अजूनही भीतीने आणि काळजीने गोरामोरा झाला होता, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. तिने मला हळूच आत घेतलं, माझ्या छातीवर डोकं टेकवलं आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. तिचं शरीर अजूनही थोडं कापत होतं. भाऊजी, आज आपण थोडक्यात वाचलो, ती हळू आवाजात कुजबुजली. पण तुम्ही जिथे असता तिथे मला कसलीच भीती वाटत नाही. मी तिला दोन्ही हातांनी कवेत घेतलं आणि तिच्या कपाळावर हलका ओठ टेकवला. घरातली ती दुपार भयानक शांत, गूढ आणि अत्यंत रोमॅन्टिक बनली होती. तिच्या अंगातून येणारा तो मंद सुगंध आणि त्या गुलाबी ड्रेसमधील तिचं रूप याने पुन्हा एकदा वातावरण भारून टाकलं. आम्ही सोफ्यावर शेजारी बसलो. तिने तिचा हात माझ्या हातात दिला आणि बोटांमध्ये बोटे गुंफली. रुपाली वहिनी, तुम्ही आज मला ज्या प्रकारे सांभाळून घेतलं त्यावरून समजलं की तुमचं माझ्यावर किती जीवापाड प्रेम आहे. मी तिच्या गालावर हळूवार हात फिरवत म्हणालो. तिने लाजून नजर खाली झुकवली आणि गालावर उमटलेली ती सुंदर लाली लपवण्याचा प्रयत्न केला. प्रेम नाही तर काय आहे हे? जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून प्रत्येक क्षण मला तुमच्या आठवणीतच घालवावासा वाटतोय. भैया कधीच मला असा वेळ आणि भावना देऊ शकले नाहीत जे सुख तुम्ही मला एका क्षणात दिलं.
तिचे ते गोड आणि भावूक शब्द ऐकून मी तिला अधिकच जवळ ओढलं. तिचे डोळे मिटले गेले आणि त्या दुपारच्या सावलीत आमचे श्वास एकमेकांत मिसळू लागले. बाहेर पावसाची हलकी सर सुरू झाली होती आणि त्या गारव्यात किचनच्या उबदार आठवणी आणि सोफ्यावरील ती जवळीक अधिकच गहिरी होत गेली. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विसावली होती. जणू काही जगातील सर्व भीती आणि संकटांना विसरून तिला फक्त त्या एक क्षणातच आयुष्य जगावंसं वाटत होतं. आता पुढच्या भेटीची वाट मी कशी बघू? तिने माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. मी तिच्यावर ओठावर हलकंच बोट ठेवून हसलो आणि म्हणालो, ज्या नात्याला इतकं खोल प्रेम लाभलं त्या नात्याला भेटण्याचे मार्ग शोधायला वेळ लागत नाही. तिने समाधानाने मान डोलावली आणि त्या रोमॅन्टिक दुपारचा प्रत्येक क्षण आमच्या दोघांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला. त्या पावसाळी दुपारनंतरचे वातावरण बाहेरून जितकं शांत दिसत होतं, आतून तितकंच वादळी आणि रहस्यमय बनू लागलं होतं. भैयांच्या नजरेतून सुटलेलं ते शर्टचं तुटलेलं बटन बेसिनवर तसंच राहिलं होतं की त्यांनी ते खिशात टाकलं होतं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. रुपाली वहिनींच्या चेहऱ्यावरचा तो तात्पुरता सुटकेचा भाव आता हळूहळू एका अज्ञात भीतीत बदलत चालला होता. 2 दिवस उलटून गेले. घरात सर्व काही नेहमीसारखं चालू होतं, पण हवेत एक अनामिक तणाव दाटून राहिला होता. आजी नेहमीप्रमाणे देवपूजेत आणि घरातल्या कामात व्यस्त असायची, पण माझ्या मनात मात्र एकच विचार चक्रावत होता. त्या दिवशी भैया नक्की का परत आले होते? केवळ चावी विसरले होते की त्यांच्या मनात आधीपासूनच कसला तरी संशय घर करून बसला होता? तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक भैया आमच्या घरी आले. त्यांच्या हातात एक कागदी पाकिट होतं आणि चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळे, अत्यंत गंभीर भाव होते. त्यांनी घरात पाऊल ठेवताच हॉलमधली हवा जणू गोठून गेली. आजीने त्यांना पाणी दिले आणि विचारलं, काय रे समीर, आज अचानक इकडे? ऑफिसमधून परस्पर आलास का? भैयाने पाणी न पिता तो पाकिट टेबलवर ठेवला आणि सावकाश माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या तीक्ष्ण नजरेने माझ्या काळजाचा ठोका चुकला. आई, मी काही कामासाठी आलो होतो. परवा माझ्या घरात काही विचित्र गोष्टी घडल्या. ऑफिसची एक अत्यंत महत्त्वाची फाईल घरातून गायब झाली आहे आणि त्या दिवशी दुपारी घराच्या आसपास एक अनोळखी माणूस दिसल्याचे शेजारचे देशपांडे काका सांगत होते. माझे हात थरथरू लागले, पण मी स्वतःला सावरत शांत राहण्याचा प्रयत्न केला. फाईल? कसली फाईल होती भैया? मी विचारलं. भैया सोफ्यावर टेकले आणि त्यांनी त्या कागदी पाकिटातून काहीतरी बाहेर काढलं. ते दुसरं तिसरं काही नसून ते शर्टचं बटन होतं, ते ज्यांनी त्या दिवशी बेसिनवर उचलून ठेवलं होतं. त्यांनी ते बटन टेबलावर गोल फिरवत विचारलं, हे बटन मला किचनमध्ये सापडलं आणि गंमत म्हणजे देशपांडे काकांनी ज्या माणसाचं वर्णन केलं त्याने घातलेल्या शर्टचं बटनही असंच होतं. मला समजत नाही की रुपाली माझ्यापासून काही लपवती की घरात खरोखरच कोणी घुसलं होतं. आजी बटन बघून चक्रावून गेली. अरे पण रुपालीला विचारले नाहीस का? विचारले. भैयांचा आवाज अधिक खोल आणि गूढ झाला. पण ती सांगते की हे बटन टेलरने तिच्या एका जुन्या ब्लाऊजमधून काढलेले होतं. पण मला माहिती की हे पुरुषांच्या शर्टचे बटन आहे. त्या क्षणी भैयांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यांनी स्क्रीन पाहिली, त्यांचे डोळे विस्फारले आणि ते चटकन उठून उभे राहिले. त्यांनी तो पाकिट खिशात कोंबला आणि काही न बोलता दाराच्या दिशेने निघाले. दारात पोहोचताच ते मागे वळले आणि माझ्या डोळ्यात डोळे रोखून पाहत म्हणाले, मी सत्य शोधून काढणारच आहे आणि ज्याने हे केलं आहे त्याला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. भैया निघून गेले, पण घरात एक भयानक सस्पेन्स सोडून गेले. रुपाली वहिनीने त्यांना दिलेले उत्तर तात्पुरती ढाल बनलं होतं, पण भैया आता मागे हटणार नव्हते. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या फोनची स्क्रीन अचानक उजळली. अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला होता. गॅलरीतून ड्रमच्या मागे तुझा पाकिट पडला होता. सत्य फक्त मलाच नाही, अजून एकाला ठाऊक आहे. उद्या सकाळी तुझ्या जुन्या फुलाखाली एकट्याने ये, नाहीतर हा फोटो समीरच्या थेट मेलवर जाईल. मेसेज खाली एका अंधुक सावलीचा फोटो जोडला होता. तो मीच होतो, गॅलरीच्या ड्रम मागे लपलेला. थरथरत्या बोटांनी मी स्क्रीन बंद केली. आता हा खेळ फक्त एक गुप्त नात्याचा उरला नव्हता, तर एका धोकादायक चक्रव्यूहात बदलला होता, जिथे प्रत्येक पाऊल संशयाच्या खाईत घेऊन जाणार होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेला तो मेसेज आणि खाली जोडलेला अंधुक फोटो पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. छातीत धडधड इतकी वाढली होती की स्वतःच्या श्वासांचा आवाजही खोलीत स्पष्ट घुमत होता. गॅलरीत ड्रम मागे लपताना माझे पाकीट तिथे पडले होते आणि कुणीतरी ते उचलले होते. इतकेच नाही तर त्या व्यक्तीने तिथे माझा फोटोही काढला होता.
घड्याळात रात्रीचे 12:30 वाजत होते. बाहेर रातकिड्यांची किरकिर आणि वाऱ्यांची मंद झुळूक होती, पण माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. उद्या सकाळी जुन्या पुलाखाली एकट्याने ये, नाहीतर हा फोटो समीरच्या थेट मेलवर जाईल. तो अज्ञात ब्लॅकमेलर कोण होता? देशपांडे काका, सोसायटीचा वॉचमन, की अजून कोणी तिसरंच, जो रुपाली वहिनींच्या घरावर पाळत ठेवून होता? मी थरथरत्या हातांनी रुपाली वहिनीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण दोनदा रिंग जाऊन मीच फोन कट केला. जर समीर भैया तिथे जागे असतील किंवा वहिनींचा फोन त्यांच्या हातात असेल तर खेळ तिथेच खल्लास झाला असता. रात्रभर मला झोपेचा एक क्षणही लाभला नाही. प्रत्येक सेकंद एखाद्या तासासारखा भासत होता. डोळ्यांसमोर फक्त तो फोटो, समीर भैयांचा संशयी चेहरा आणि संभाव्य बदनामीचे भयानक दृश्य तरळत होते. सकाळी 5:30 वाजता मी उठलो. आजी गाढ झोपेत होती. मी घरातून गुपचूप बाहेर पडलो. बाहेर धुकं दाट पसरलं होतं आणि शहरात नुकतीच हालचाल सुरू झाली होती. जुना पूल शहराच्या एका निर्जन टोकाला होता, जिथे सकाळी सहसा कोणी फिरकत नसे. मी वेगाने पावलं टाकत त्या दिशेने निघालो. प्रत्येक वळणावर मला भास होत होता की कोणीतरी माझ्या मागे येत आहे. सकाळी 6 वाजता मी जुन्या पुलाखाली पोचलो. तिथे पडक्या भिंती, वाढलेले गवत आणि पुलाखालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा संत आवाज येत होता. धुके अजूनही दाट होते. आलास तर मग. पुलाच्या एका मोठ्या खांबाच्या मागून एक खर्जातला आवाज आला. मी दचकून मागे सरकलो. धुक्यातून एक सावली हळूहळू पुढे आली. त्या व्यक्तीने डोक्यावर हुडी घातली होती आणि तोंड रुमालाने बांधले होते. कोण आहेस तू आणि तुला काय हवं आहे? मी आवाज स्थिर ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत विचारले. ती व्यक्ती हळूच हसली. तो एका पुरुषाचा आवाज होता. मला काय हवं हे महत्त्वाचं नाही. तुला तुझी इज्जत वाचवायची आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. तुझ्या चुलत भावाच्या घरात त्याच्याच गैरहजेरीत तू काय करत होतास याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्याने खिशातून माझे काळे लेदरचे पाकिट काढले आणि हवेत हलवले. तुला पैसे हवेत काय? मी देईन, पण ते फोटो आणि पाकिट मला परत कर. मी पुढे होत म्हणालो. पैसे? तो पुन्हा उपहासाने हसला. पैसे तर मिळतीलच, पण मला फक्त पैसे नको आहेत. समीरच्या ऑफिसची जी फाईल हरवली आहे ती फाईल मला हवी आहे. मला ठाऊक आहे की समीरची ती फाईल घरात घेऊन आला होता. जर ती फाईल आज संध्याकाळपर्यंत माझ्या हातात पडली नाही तर हे फोटो समीरच्या ऑफिसच्या ग्रुपवर किंवा तुमच्या पूर्ण कुटुंबात व्हायरल होतील. पण ती फाईल माझ्याकडे नाही. मला त्या फाईलबद्दल काहीच माहीत नाही. मी हताशपणे ओरडलो. ते मला ठाऊक नाही. वहिनीला विचार. तिने ती फाईल कुठेतरी लपवली आहे किंवा तिला माहीत आहे की ती कुठे आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे. जागा मी सांगेन, मेसेज कर. एवढं बोलून तो इसम पुलाच्या पलीकडच्या दाट झाडीत गायब झाला. माझे पाय लटपट कापत होते. हा फक्त कौटुंबिक किंवा अनैतिक संबंधाचा मामला नव्हता. यात काहीतरी मोठा कॉऑपरेटिव्ह आणि गुन्हेगारी कट सामील होता. त्या फाईलमध्ये असं काय होतं आणि रुपाली वहिनींचा यात काय संबंध होता? मी तडक तिथून निघालो आणि थेट एका STD बूथवरून वहिनींच्या नंबरवर कॉल लावला. 2 रिंगनंतर तिने फोन उचलला. तिचा आवाज घाबरलेला होता. हॅलो वहिनी, मी बोलतोय. समीर भैया घरी आहेत का? नाहीत. ते मगाशीच घाईघाईत ऑफिसला गेले. भाऊजी, तुम्ही ठीक आहात ना? काल रात्रीपासून मला भीती वाटते. ती कुजबुजली. वहिनी, मी 10 मिनिटात येतोय. दरवाजा उघडा ठेवा. फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. मी धावत पळत तिच्या घरी पोचलो. तिने दार उघडताच मी आत शिरलो आणि कडी लावून घेतली. तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. मी तिला पुलावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या अज्ञात माणसाची धमकी आणि फाईलची मागणी ऐकताच रुपाली वहिनींनी सोफ्यावर कोसळली. तिचे डोळे पांढरे पडले होते. वहिनी, काय झालं? ती फाईल काय आहे? मी तिचा हात धरून हलवलं. तिने थरथरत्या हातांनी कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाली, भाऊजी, तो माणूस समीरचाच एक जुना पार्टनर असावा. समीरच्या कंपनीत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला आहे आणि त्या घोटाळ्याचे सर्व मूळ कागदपत्र त्या फाईलमध्ये आहेत. समीरने ती फाईल घरात आणून कपाटात लपून ठेवली होती, कारण त्याला ते पुरावे नष्ट करायचे होते. पण परवा दुपारी तुम्ही येण्यापूर्वी मी ती फाईल तिथून काढून स्वयंपाकाच्या सिलेंडरमागे लपून ठेवली होती. तुम्ही का लपवली? मी अवाक होऊन विचारले. कारण समीर मला सोडून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मला समजलं होतं की तो मला फसवून सर्व पैसे घेऊन निघून जाणार. म्हणून मी ते पुरावे माझ्या ताब्यात ठेवले होते, जेणेकरून मला तो सोडून जाऊ शकणार नाही.
पण त्या दिवशी गडबडीत तुम्ही आलात आणि त्यानंतर हे सर्व घडलं. रुपाली रडू लागली. आता सर्व पत्ते उघड पडले होते. एका बाजूला समीर भायांचा घोटाळा, दुसऱ्या बाजूला तो अज्ञात ब्लॅकमेकर आणि तिसऱ्या बाजूला आम्ही दोघे जे एका जीवघेण्या चक्रव्यूहात अडकलो होतो. ती फाईल आता कुठे आहे? मी विचारलं. किचनमध्येच आहे, सिलेंडरच्या मागे, ती म्हणाली. मी धावत किचनमध्ये गेलो आणि सिलेंडरच्या मागून ते निळ्या रंगाची जाड फाईल बाहेर काढली. कागदपत्रे उघडून पाहिली तर त्यात बोगस कंपन्या, बनावट सह्या आणि करोडो रुपयांच्या ट्रान्झॅक्शनचे पुरावे होते. तेवढ्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. वेळ बदलली आहे. दुपारी 2 वाजता रेल्वे यार्डमधील गोडाऊन नंबर 4मध्ये फाईल घेऊन ये. 1 मिनिटे उशीर झाला तर फोटो व्हायरल. आता आमच्याकडे केवळ 3 तास उरले होते. पोलिसांकडे जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं होतं. कारण फोटो व्हायरल होण्याची भीती थेट डोक्यावर टांगलेली होती आणि फाईल त्या गुंडांच्या हाती दिली तर तो आम्हाला जिवंत सोडेल याची काहीच खात्री नव्हती. आपल्याला पोलिसांत न जाता एक युक्ती करावी लागेल. मी फाईलची पाने चाळत म्हणालो. वहिनी, या फाईलच्या सर्व पानांचे फोटो तुमच्या आणि माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि आपण मूळ फाईल घेऊन जाणार नाही. आपण त्यातले महत्त्वाचे कागद काढून डमी फाईल बनवू. आम्ही दोघांनी वेगाने सर्व कागदपत्रे, फोटो काढून सुरक्षित क्लाउडवर अपलोड केले. त्यानंतर मूळ कागद काढून त्यात जुनी वर्तमानपत्रे भरून ती निळी फाईल तशीच पॅक केली. दुपारचे 1:45 झाले होते. मी एका जुन्या बॅगेत ती फाईल ठेवली. रुपाली वहिनीने माझा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात अश्रू आणि भीती होती. भाऊजी, स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हाला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काही होणार नाही. 2 तासात हा खेळ कायमचा संपेल, असं म्हणून मी रेल्वे यार्डच्या दिशेने निघालो. रेल्वे यार्डच्या शहराच्या बाहेरील एक अत्यंत निर्जन आणि गंजलेल्या डब्यांनी भरलेली जागा होती. दुपारच्या उन्हातही तिथे एक भयान शांतता पसरली होती. गोडाऊन नंबर 4चे गंजलेले मोठे लोखंडी शटर अर्धवट उघडं होतं. मी आत पाऊल ठेवलं. आतमध्ये अंधार आणि धुळीचं साम्राज्य होतं. आलास तर मग वेळेवर. गोडाऊनच्या छताखालील लोखंडी जिन्यावरून एक आकृती सावकाश खाली उतरली. तोच तो पुलाखालचा माणूस होता. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर रुमाल नव्हता. त्याचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो समीर भैयांचा खास मित्र आणि ऑफिसचा मॅनेजर राकेश होता. राकेश भैया तुम्ही? मी थक्क होऊन विचारलं. राकेश विकृतपणे हसला. होय, मीच. समीरला वाटते की तो एकटाच सर्व पैसे घेऊन पळून जाईल आणि मला पोलिसांच्या तावडीत अटकेल. पण मला ठाऊक होते की ही फाईल घरातच आहे. मी त्या दिवशी त्यांच्या घरावर पाळत ठेवून होतो. तो आज शिरताना आणि बाहेर पडताना मी पाहिलं आणि जेव्हा समीर आला तेव्हा तू गॅलरीत लपलास तेही मी पलीकडच्या बिल्डिंगच्या टेरेसवरून पाहिले आणि तो फोटो काढला. हे घे तुझे पाकीट आणि फाईल मला दे. राकेशने पाकीट माझ्या दिशेने फेकले आणि खिशातून एक छोटी रिव्हॉल्वर बाहेर काढली. बंदूक बघून माझ्या अंगावर काटा आला. राकेश, फाईल या बॅगेत आहे. पण तू मला वचन दे की तू फोटो डिलीट करशील. नक्कीच. फाईल इकडे फेक, तो म्हणाला. मी बॅग त्याच्या दिशेने सरकवली. राकेशने एका हाताने बॅग उचलली आणि झिप उघडून पाहिली तर निळी फाईल दिसताच त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी आनंद पसरला. पण जशी त्याने फाईल उघडून आत पाहिलं तसा त्याचा चेहरा रागाने काळा-निळा पडला. यात रद्दी भरली आहेस? तू मला मूर्ख बनवतोस? राकेश जोरात ओरडून बंदूक थेट माझ्या कपाळावर रोखली. माझ्याकडे विचार करायला एक सेकंदही वेळ नव्हता. मी क्षणाचाही विलंब न करता बाजूला पडलेली एक लोखंडी पाईप उचलली आणि राकेशच्या हातावर जोरात प्रहार केला. धाडकन गोळी झाडली गेली, पण नेम चुकून ती गोडाऊनच्या पत्र्यावर लागली. राकेशच्या हातातून बंदूक निसटून दूर पडली. तो रागाने माझ्या अंगावर धावून आला. आम्ही दोघे जमिनीवर लोळू लागलो. राकेश माझ्यापेक्षा धटिंगण होता. त्याने माझा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. माझा श्वास कोंडू लागला. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. मी सर्व ताकद एकवटून माझ्या हातातील लोखंडी पाईप पुन्हा त्याच्या पाठीत मारली. तो विव्हळत बाजूला पडला. मी धावत जाऊन जमिनीवर पडलेली बंदूक उचलली आणि थेट त्याच्यावर रोखली. जागीच थांब. एक पाऊलही पुढे टाकलास तर गोळी झाडेल. मी धापा टाकत ओरडलो. राकेश जमिनीवर बसून थरथर कापू लागला. थांब, गोळी मारू नकोस. मी फोटो डिलीट करतो. फक्त फोटो नाही, तुझा मोबाईल मला दे, मी दरवडावून सांगितलं. त्याने खिशातून मोबाईल काढून माझ्याकडे फेकला. मी
मोबाईलचा लॉक उघडायला लावला आणि सर्व फोटो, बॅकअप आणि सेंड आयटम कायमचे डिलीट केले. तेवढ्यात गोडाऊनच्या बाहेर सायरनचा प्रचंड आवाज घुमू लागला. 4-5 पोलिसांच्या गाड्या गोडाऊनच्या बाहेर येऊन थांबल्या. पोलिसांचा ताफा बंदूक रोखून आत शिरला. त्यांच्या मागे समीर भैया आणि पोलीस इन्स्पेक्टर कदम धावत आत आले. सत्य असं होतं की मी गोडाऊनमध्ये येण्यापूर्वीच क्लाउडवर सेव्ह केलेले फाईलचे सर्व पुरावे, राकेशचे संभाषण पोलीस आयुक्तांच्या अधिकृत मेलवर एका अज्ञात आयडीवरून पाठवून दिले होते आणि सोबत लोकेशनही शेअर केलं होतं. इन्स्पेक्टर कदम यांनी पुढे येऊन राकेशला हातकडी ठोकली. राकेश सावंत, कोट्यावधींचा घोटाळा आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली तुला अटक करण्यात येत आहे. समीर भैया माझ्याकडे अविश्वासाने आणि भयाने पाहत होते. इन्स्पेक्टर कदम समीरकडे वळले आणि म्हणाले, आणि समीर जोशी, या घोटाळ्यात तुमचेही नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहे. डिजिटल पुराव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. तुम्हालाही आमच्यासोबत यावं लागेल. समीर भैयाचं डोकं खाली झुकलं. पोलिसांनी दोघांनाही गाडीत कोंबलं आणि सायरन वाजवत निघून गेले. संध्याकाळ झाली होती. आकाश तांबूस रंगाने भरून गेलं होतं. मी एकटाच त्या निर्जन गोडाऊन बाहेर उभा होतो. अंगावरचे कपडे फाटले होते, धुळीने माखले होते, पण मनावरचा तो प्रचंड ताण आता पूर्णपणे उतरला होता. मी घराच्या दिशेने निघालो. आता कोणताही ब्लॅकमेलर नव्हता, कोणतीही भीती नव्हती. एका अनपेक्षित सुरुवातीपासून सुरू झालेला हा धोकादायक खेळ अखेर संपला होता. पण त्याने आयुष्याला अशा एका वळणावर आणून सोडलं होतं जिथे आता सर्व काही नव्याने सुरू होणार होतं. गोडाऊनच्या आवारातून निघून जाणाऱ्या पोलीस गाड्यांचा लाल दिव्यांचा चमचमाट हळूहळू रस्त्यावरील धुक्यात विरघळून गेला. हवेत सायरनचा दूरवरचा घुमणारा आवाज अखेर पूर्णपणे विरला आणि त्या निर्जन रेल्वे यार्डमध्ये फक्त वाऱ्यांची शांत कोरडी शीळ शिल्लक राहिली. माझ्या अंगातली सर्व शक्ती जणू एका क्षणात शोषून घेतली गेली. गुडघे टेकून मी काही क्षण त्या सिमेंटच्या उबडधोबड जमिनीवर बसून राहिलो. हाताची बोटे अजूनही थरथरत होती, पण छातीवर साठलेला तो डोंगरा एवढा ताण आता हळूहळू वितळू लागला होता. मी सावकाश उठलो, कपड्यावरची धूळ झटकली आणि शहराच्या दिशेने चालू लागलो. संध्याकाळ सरून आता रात्र होऊ लागली होती. रस्त्यावरच्या दिवांचा पिवळसर प्रकाश पडला होता. डोक्यात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. समीर भैया आणि राकेश तुरुंगात गेले होते. कंपनीच्या घोटाळ्यांची कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात होती आणि जो फोटो माझ्या आणि रुपाली वहिनींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करून पाहत होता तो राकेशच्या फोनसोबत कायमचा नष्ट झाला होता. पण खरी परीक्षा तर आता घराच्या दारात उभी होती. मी रुपाली वहिनींच्या इमारतीपाशी पोहोचलो. इमारतीखाली लोकांची नेहमीसारखीच वर्दळ होती. कोणालाही घरातल्या या अंतर्गत वादळाची कल्पना नव्हती. मी पायऱ्या चढून वर गेलो आणि हळूच दरवाजा उघडला. अवघ्या 2 सेकंदात दाराची कडी उघडली गेली. समोर रुपाली वहिनी उभी होती. तिचा चेहरा रडून रडून सुजला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती आणि तिचे हात थरथरत होते. मला सुरक्षित जिवंत समोर उभा असलेला बघून तिच्या चेहऱ्यावरचा आविर्भाव एकदम बदलला. तिने मागे पुढे काही पाहिले नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने मला थेट आत खेचलं. दार लावून कडी घातली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागली. भाऊजी, तुम्ही ठीक आहात ना? देवाचे किती उपकार. मला वाटले की आज सर्व काही संपले. तिचा आवाज हुंदक्यांनी भरून गेला होता. मी तिला हळूच सावरले, तिच्या पाठीहून हात फिरवला आणि शांत केलं. काही संपलेलं नाही वहिनी. उलट सर्व काही संकट टळलं आहे. राकेश आणि समीर भैया दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घोटाळ्याचे मूळ पुरावे आता पोलिसांकडे आहेत आणि आपल्याबद्दलचे सर्व पुरावे कायमचे नष्ट झाले आहेत. आता कोणाकडूनही आपल्याला कोणताही धोका नाही. माझे हे शब्द ऐकताच तिने डोके वर केले. तिच्या डोळ्यात भीती, आश्चर्य आणि एक अथांग दिलासा एकत्र दाटून आला होता. समीरला अटक झाली होती. तिने अविश्वासाने विचारले. हो, त्या घोटाळ्यात त्याचा मुख्य हात होता. त्याने जे कर्म केले त्याचे फळ त्याला मिळाले, मी म्हणालो. ती सोफ्यावर बसली आणि तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. काही मिनिटे ती शांत राहिली. एका बाजूला नवऱ्याचे गुन्हेगारी सत्य समोर येण्याचे दुःख होते, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या त्रासातून, फसवणुकीतून आणि ब्लॅकमेलिंगच्या भयावह नरकातून मुक्त झाल्याची जाणीव होती. घरातली शांतता खूप बोलकी होती. किचनमधून चहाच्या भांड्याचा आवाज येत नव्हता
की बाहेरून कुठला ताण नव्हता. रुपालीने हळूच तिचे अश्रू पुसले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या सावळ्या देखण्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण स्थिरता आली होती. भाऊजी, जर आज तुम्ही नसता तर माझे काय झाले असते याचा विचारही करवत नाही. समीर तर मला आधीच फसवून पळून जाणार होता आणि राकेशच्या तावडीत सापडून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला या संकटातून बाहेर काढलं. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा हात आता शांत आणि उबदार होता. वहिनी, संकटाच्या वेळी माणसाची खरी सोबत ओळखता येते. जे घडलं ते एका वादळासारखं होतं, पण आता हे वादळ शमलं आहे. तिने तिच्या डोळ्यातील उरले सुरले अश्रू पुसून एक हलकं सुंदर स्मितहास्य केलं. आता पुढं काय? तिनं विचारलं. पण पुढे आयुष्य आहे, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. समीर भायांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळेल, कायद्याची प्रक्रिया चालेल, पण तुम्हाला आता कोणाच्या दबावाखाली किंवा भीतीच्या सावटाखाली जगण्याची गरज नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. तिने माझ्या हातावरचा तिचा दाब अधिक घट्ट केला. आणि तुमचे काय झाले? तुम्ही माझ्यासोबत राहाल ना? मी तिच्या कपाळावर एक हळूवार स्पर्श केला आणि शांत आवाजात म्हणालो, मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभा असेन. हे नाते, हा विश्वास आणि या वादळातून तावून सुलाखून निघालेले आपले बंध आता कधीच तुटणार नाहीत. त्या रात्री घराबाहेर शांत चांदणं पसरलं होतं. एक भीषण रहस्याचा, भीतीचा आणि गुन्ह्याचा थरारक खेळ अखेर समाप्त झाला होता. भूतकाळातील सर्व संशयाची जळमटे जळून खाक झाली होती आणि त्या राखेतून एका नव्या, निडर आणि सुरक्षित भविष्याची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.